डिसेंबरचा हप्ता लाडका बहिणींच्या खात्यात जायला सुरुवात झाली आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जायला सुरुवात झालेली आहे। महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली। डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया आता देण्यात आली, त्यामुळे आताची एक महत्त्वाची अपडेट आता समोर येते। महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी या संदर्भातली माहिती दिली। खरं तर लाडकी बहीण योजनेचा वारंवार चर्चा सुरू होती, मात्र त्या संदर्भात आता मोठी अपडेट समोर येते। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडलेले आहेत। सुशांत, खरं तर लाडक्या बहिणी या योजनेची चर्चा निवडणुकीच्या आधीही नंतरही मोठ्या प्रमाणात होती। नेमका हप्ता कधी पुन्हा सुरू होणार अशी प्रतीक्षा महाराष्ट्राला होती, मात्र त्या संदर्भातली मोठी अपडेट समोर आली। काय या संदर्भात सविस्तर माहिती? अगदी बरोबर आहे। आदिती तटकरे यांनी नुकताच एक ट्विट केलं आणि कुठेतरी आता डिसेंबर महिन्यामध्ये महिलांचा सन्मान निधी जो आहे तो वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं त्यांनी ट्विट केलंय। त्यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे चालू आहे। विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे खरं तर ही प्रक्रिया थोडीशी थांबली होती, मात्र आता ही प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झाली आहे। आजपासून या डिसेंबर महिन्यापासून खरं तर वितरित करायला सुरुवात झाल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। आपण जर बघितलं असेल तर निवडणूकच्या काळात प्रचार आचारसंहिता होती, त्याचमुळे कुठेतरी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती थांबवण्यात आली होती आणि त्यानंतर कुठेतरी विरोधकांकडून एक टीका केली जात होती की सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही फक्त निवडणुकीच्या पुरतं आश्वासन होतं का, अशी टीका केल्यानंतर आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती आता सुरू झालेली आहे। डिसेंबरमध्ये जो आहे तो हप्ता जाणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे। सुशांत, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे। खरं तर सरकार स्थापन झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची एक प्रतिक्रिया आली होती, त्यामध्ये काही निकष असतील, काही लाडक्या बहिणींचा पत्ता यामधून कट होईल अशी देखील चर्चा होती, तसे आरोप देखील झाले। या संदर्भात काही माहिती मिळाली का? अगदी बरोबर आहे। आपण जर पाहिलं असेल तर सुरुवातीला लाडकी बहीण योजनेत सरसकट सर्वांना जेवढे अर्ज येत होते त्या सर्वांना जे आहे ते अकाउंटमध्ये त्यांच्या पैसे गेले होते, मात्र त्यानंतर एक स्क्रुटिनी करण्यात आली। काही जणांनी एक चार फॉर्म भरून हे पैसे घेतल्याचं देखील उघडकीस आलं होतं। त्यामुळे आता स्क्रुटिनी करत ज्यांच्या जे या अटीमध्ये बसतायत त्यांनाच ही योजना जी आहे ती मिळणार आहे, असं नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। त्यामुळे आता स्क्रुटिनीचं जे काम आहे, अर्ज छाननीचं काम जे आहे ते सुरू आहे, मात्र जे यासाठी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे लाडक्या बहीण योजनेचे पैसे जातील असं याआधीच मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे आता लाडक्या बहीण योजनेचे जे डिसेंबरमध्ये पैसे जाणार आहेत ते नेमके किती महिलांना त्याचा लाभ मिळणार आहे हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यामध्ये जो गैरव्यवहार सुरुवातीच्या काळात झाला होता, काही जणांनी खोटी माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला होता, त्यामध्ये देखील आता स्क्रुटिनी होणार असल्याचं आपल्याला कळतंय। सुशांत, जो गैरप्रकार पाहायला मिळाला ठिकठिकाणी आधार कार्डचा आणि कागदपत्रांचा चुकीचा दुरुपयोग करत याचा गैरफायदा देखील घेण्यात आला होता, त्या संदर्भात कारवाई संदर्भातली काही अपडेट आहे का? कारण नवीन सरकार आल्याच्या नंतर कारवाई होतील अशा प्रकारची देखील माहिती सत्ताधारी पक्षाच्या माध्यमातून देण्यात आली होती। अगदी बरोबर आहे। जिल्हा पातळीवर किंवा स्थानिक प्रशासनाच्या पातळीवर हे निकष जे आहेत ते आता तपासले जात आहेत। कोणी योग्य माहिती कुणाची आहे तशा पद्धतीचे आता आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, त्या लोकांच्या महिलांच्या ज्या आहेत ते मागवल्या जात आहेत, त्यानुसार ही छाननी होणार आहे आणि त्यानंतरच खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये आता जी सुरुवातीची संख्या होती त्यामध्ये काहीतरी कमी होण्याची शक्यता खूप आहे। कारण आपण पाहिलं असेल तर अनेकांनी याआधी या योजनेचा गैरफायदा घेतला होता। अनेकांनी एकाच नावाने जवळपास 7 ते 8 अर्ज जे आहेत ते भरण्यात आले होते, यामध्ये काही पुरुषांचा देखील समावेश होता। आता ही सगळी छाननी प्रक्रिया जी आहे ती सुरू आहे। ही छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नेमके किती महिलांना याचा लाभ होणार आहे ही आकडेवारी कळू शकणार आहे। मात्र आता स्थानिक पातळीवर प्रशासकीय पातळीवर ही जी आहे ती माहिती जमा करण्याचं काम सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते। नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।